या ठिकाणी आम्ही गुरु गोविंद सिंगच्या स्टेडियम नांदेड ज्यांचे क्रीडा अधिकारी सन्माननीय रमेश चौरे साहेब आहेत, ज्यांना आम्ही मागील 2 दिवसापूर्वी या ठिकाणी मॅच खेळण्यासाठी जी रितसर फीस असते पावती फाडून घेतलेली आहे ती पर डेची 8,000 रुपये आहे आणि यामध्ये त्यांनी आम्हाला स्टेडियम असं व्यवस्थित करून देणे आवश्यक असतं, पण काल पाऊस आल्यामुळे त्यांनी फारी झाकली आणि ती काढते वेळेस फारी काढताना त्यांनी मुद्दामून केला काढल्यामुळे त्या पिचच्या ज्या ठिकाणी आपण बॅटिंग करत असतो त्या बॅटिंग स्पॉटवरच असं मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्या पाणी फारीवरचं वगळल्यामुळे त्या ठिकाणी वाळलेली ग्रास ही बाहेर गेली हे आपल्याला समजू शकतो आपण की फारी ओढण्यामध्ये त्यांची दिरंगाई झाली. आणि आम्ही पाहत असतो की या स्टेडियमला माननीय श्रीकांत साहेब आयुक्त असताना जवळपास 50 लाखाची सामुग्री या स्टेडियमला त्यांनी महापालिके अंतर्गत उपलब्ध करून दिली. या ठिकाणी 2-3 नमुन्याचे रूलर आहेत, वॉटर ऑब्झॉर्विंग मशीन आहे आणि विविध जे काही स्टेडियमसाठी मॅच खेळण्यासाठी खेळाडूंना अनुकूल असेल त्या प्रकारच्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. परंतु आज आम्ही स्टेडियमची कंडिशन पाहतो, बाउंड्री लाईनच्या बाहेर जे ग्रास वाढलेला आहे त्या ठिकाणी कुठलाही कर्मचारी माझ्या मते व्यवस्थितरित्या काम करत नसल्यामुळे ती ग्रास मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे मशिनरी या ठिकाणी दिलेली आहेत त्या पूर्णतः माझ्या मते कधी उपयोग होताना आम्ही पाहिला नाही किंवा त्याला धूळखात पडली आपण या भाषेतही बोलू शकतो आणि त्याचं मेंटेनन्स नाही. मागील 2 महिन्यापूर्वी एक मशिनरी जे रुलिंग होती ही बिघडल्यामुळे वारंवार आम्हाला मॅचसाठी ग्राउंड उपलब्ध करून त्यांनी दिलं नाही, कारण त्यांनी सांगण्यात आलं की त्या मशिनरीला मेंटेनन्ससाठी जे मेकॅनिक असतो तो बाहेरून येणार आहे असं म्हणत त्यांनी 2 महिने काढून टाकले आणि त्या ठिकाणी भर उन्हाळ्यामध्ये मॅच खेळण्यासाठी खेळाडूंना ग्राउंड उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे महापालिकेला जो कर 8,000 रुपये पर डेचा मिळत असतो त्यापासून महापालिका वंचित राहिलेली आहे आणि आम्ही या ठिकाणी 8,000 भरून देखील येथील जे कोणी संबंधित कर्मचारी असतील किंवा क्रीडा अधिकाऱ्यांच्या हाताखाली किंवा त्यांच्या नेतृत्वात काम करणारे कर्मचारी असतील त्यांनी व्यवस्थितरित्या या ठिकाणी काम नाही आणि एंट्री केल्याच्या नंतर जे खेळाडू आहेत ते चांगल्या घरचे खेळाडू आहेत, काही या ठिकाणी बिझनेसमॅन आहेत, काही नोकरीवाले आहेत, त्यांना देखील त्यांची वेगवेगळ्या अरोगंट भाषेला सामोरे जावं लागत असते, अपमान सहन करावं लागते. केवळ खेळाडू वृत्ती आणि खेळ भावना म्हणून या सर्व गोष्टी या ठिकाणी सहन करण्यात येत आहेत आणि आम्ही पाहतो की स्टेडियमला आम्ही पेपरमध्ये पाहतो किंवा मंत्रालयामधून त्या ठिकाणी एवढे पैसे अलाउड झाले नांदेडच्या गुरु गोविंद सिंग स्टेडियमला, पण कुठेही काही असं नाविन्यपूर्ण काम किंवा नवीन कुठलं काम होताना दिसत नाही. आम्ही पाहतो या मागच्या साईडला जे स्टँड राहिले ते मागील 1.5 वर्षापासून काम चालू आहे. कधी म्हणतात 98 कोटी आले, 60 कोटी प्राप्त झाले, 123 कोटी मंजूर झाले. हे सर्व होत असताना कसल्याही प्रकारची सुविधा नाही. खेळाडूंना एवढं मोठं स्टेडियम गुरु गोविंद सिंग आपल्या मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये असताना खेळाडूंना खेळापासून वंचित राहावं लागत आहे आणि आम्ही वारंवार या निवेदन आहेत आमच्याकडे, मागे 2 वेळेस महापालिकेत सुद्धा दिले पण त्याची कुठलीही दखल घेतली जात नाही. आणि हे का होत असेल, कारण मागील 3 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रशासन राज्य सुरू आहे, निवडणुका नाही, त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नाही, म्हणून या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं दुर्लक्ष करण्यात येत आहे. माझे प्रशासनाला विनंती आहे आणि संबंधित नांदेड जिल्ह्याचे आमदार, नांदेड तालुक्याचे आमदार, जिल्ह्याचे खासदार यांना देखील एक विनंती आहे की त्यांनी या स्टेडियमकडे लक्ष घालावा. एवढा मोठा निधी येऊन देखील या ठिकाणी खेळाडूंना खेळापासून वंचित राहावं लागत आहे, अपमान त्या ठिकाणी सहन करावं लागत आहे. धन्यवाद. मी बालाजी सूर्यवंशी. आपण पाहतो या ठिकाणी खेळाडू आहेत, मॅच खेळण्यासाठी आलेत, पण या ठिकाणी पाणी ज्या ठिकाणी बॅटिंगचा पिच असते, क्रीज असते त्या स्पॉटवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. धन्यवाद.